महादेवा विश्वनाथा उमाकांता। इस्लामी राजवटीनंतर म्हणजे इस्लामी राजवटीमध्ये सगळ्या मंदिरांचं संरक्षण वगैरे वगैरे सगळी यंत्रणा ही स्थानिक माधवांनी केलेली आहे। याचं कारण असं होतं, यादवांनी जुन्नर परिसरातील सगळ्या दुर्गम भागात बांधलेल्या मंदिरांचे पुजारी हे आदिवासी, ठाकर, कोळी, गुराव आणि मराठा समाजातले होते। जय हो शंकरा आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले सांस किस तरह। त्याचाच एक भाग म्हणून आपल्या बागेश्वर मंदिराचे पुजारी इसवी सन 1238 मध्ये हे वारुळे घराण्याकडे आहेत। त्याविषयीची एक सनद ही यादवांनी मंदिर प्रशासनाला तेव्हा दिलेली आहे। आता नमस्कार, मी श्रावणी। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बाळमाणूसमध्ये। आणि आता श्रावण महिना सुरू आहे। श्रावण महिना म्हटलं की आपल्या लक्षात येतं सण, वार, व्रतवैकल्य आणि भगवान शिवांची आराधना। आज आपण आले आहोत वारुळवाडीमधल्या भगवान शिवांच्या भागेश्वर मंदिरामध्ये। आपल्यासोबत आहे कृपाली। कृपाली, तू भगवान शिवांची आराधना कशी करशील? महाराजा महादेवा महाराजा महादेवा विश्वनाथा उमाकांता विश्वनाथा उमाकांता। प्रार्थसमयी तुझे चिंतन प्रार्थसमयी गायन तुला वंदन तुझे गायन। महाराजा महादेवा महाराजा महादेवा।
शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा शंभो सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो हे भवतारक दुःख निवारी शंभो शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा अंधार हालोपवा द्यावा प्रकाश नवा चराचर उजळाया चैतन्याची ज्योत चेतवा हे शिवा शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा मीना नदीच्या तीरावरती आणि तुम्ही पाहू शकता माझ्या मागे आहे पवित्र भागेश्वर महाराजांचं मंदिर आणि माझ्यासोबत आहे कृपाली. कृपाली, तुला गाण्यामध्ये आवड कधीपासून निर्माण झाली आणि तू कधीपासून गाणं म्हणायला सुरुवात केली? तसं तर मला आवड लहानपणापासूनच आहे. म्हणजे माझ्या घरात परंपराच आहे ती. माझे आजोबा पण गात होते, माझे बाबा पण गातात आणि आता मी जेव्हा साधारणतः 3 वर्षाची होते तेव्हा मी आणि मला बाबा शाळेत सोडवायला चालले होते तेव्हा असंच मी अशीच धून गुणगुणले. तेव्हापासून माझ्या बाबांना कळालं का माझ्यात ते गट्स आहेत. तेव्हापासून मग माझी गायनाची सुरुवात झाली. तर आता तू कोणतं शंकराचं गाणं तुला म्हणावंसं वाटतंय? मला आत्ता म्हणजे मी लहानपणी जे सगळ्यात पहिलं ऐकलं महादेवांचं ते म्हणजे तांडव स्तोत्र. ते मी तुम्हाला म्हणून दाखवते. जटातवी कलज्जलं प्रवाह पाविदत्सले कलेवलंबलंबिता भुजंगतुंडमाल डमट 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 निनादमट्टमर्वयं चकार चंडतांडवं तृणतृणं शिवं शिवं. तर कृपाली, तू म्हणजे कोणते क्लासेस वगैरे लावले होते का की तुझ्या बाबांकडूनच तू शिकलीस? मी क्लासेस लावले होते. आत्ता सध्या बंद आहे. म्हणजे स्कूलमुळं वगैरे वेळ नाही भेटत त्यामुळे आता सध्या बंद आहे. तुझं फ्युचरमध्ये काही तुला असं वाटतंय की मी सिंगिंगमध्ये करिअर करावं की तुला एक छंद म्हणून गाणं ठेवायचं आहे की तुला त्याच्यामध्येच करिअर करायचं आहे? गाण्याची आवड खूप आहे पण आता करिअर सध्या दुसरीकडे करायचं चाललंय विचार. तू कोणतं महादेवाचं असं गाणं आहे की तू पहिल्यांदा ऐकलं आणि त्याच्यापासून तुला ऊर्जा मिळते किंवा तू जेव्हा केव्हा तुला असं एकटं फील होतं तेव्हा तू ते गाणं ऐकतेस किंवा म्हणतेस? आता सगळ्यांना माहितीच आहे ते गाणं, हे भोळ्या शंकरा. ते आवडतं खूप मला. थोडंसं म्हणून दाखवशील? हो, दाखवते. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लाविले भस्म कपाळा, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लाविले भस्म कपाळा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. कृपाली, तू
तू मला जसं मगाशी बोललीस की तुझ्या बाबांनी तुझ्यामधले गुण ओळखले आणि तू क्लासेससुद्धा लावले होते, तर आता गाण्यामध्ये पण खूप प्रकार आहेत किंवा आपली जी नवीन जनरेशन आहे आपल्याला पॉप सॉंग्स किंवा जे नवीन नवीन गाणे आहेत ते ऐकायला आवडतात. तुला कोणत्या प्रकारचं गाणं जास्त आवडतं, की तू शास्त्रीय गाणं आता म्हणतेस तेच आवडतं की तुझे असं म्हणजे वेगळेपण गाणे तुला ऐकायला आवडतात? तसे तर मला सगळेच गाणे आवडतात. गाण्यात कुठं हे नसतात, बंधनं नसतात, पण एक पॉवर भेटते ना आपल्याला, प्युअर ऊर्जा, ती मला क्लासिकलमध्ये वाटते. त्यामुळे मला क्लासिकल आवडतं खूप. आणि तू क्लासिकल सॉंग्स म्हणतेस सुद्धा जास्त करून. तू बोललीस की तुझ्या वडिलांनी तुला शिकवलं किंवा तू क्लास लावले, ते सोडून तुझे आता आपण इंटरनेटवर पण एवढे असतो, तर इंटरनेटवरून कोण तुझं आहे असं टीचर की त्यांना बघून तुला इन्स्पिरेशन मिळते किंवा त्यांचा आवाज तुला आवडतो, तू त्यांना फॉलो करतेस? त्यांचे माझे फेवरेट सिंगर वसंतराव देशपांडे. त्यांच्या इतकं आत्तापर्यंत तरी मला नाही वाटत शास्त्रीय संगीतात कुणी प्रगल्भ असेल. ओके. त्यांचं एखादं गाणं तुला आठवतंय का त्यांनी बोललेलं? मला त्यांचं तर नाही आठवत आहे, पण मला एक शिवस्तुती आठवती, ती मी म्हणून दाखवते. चालेल चालेल बोल. श्री आशुतोष शशांक शेखर चंद्रमौली चिदंबरा, कोटि कोटि प्रणाम शंभू, कोटि नमन दिगंबरा, निर्विकार ओंकार विनाशी तुम्ही देवाधिदेवा, जगत सर्जक प्रलय करता सत्यमय सुंदरा, आशुतोष शशांक शेखर चंद्रमौली चिदंबरा, कोटि कोटि प्रणाम शंभू, कोटि नमन दिगंबरा. तर कृपाली, तू आता काय शिकतेस आणि तुझं काय बनायचं स्वप्न आहे? आत्ता मी सध्या 11वी सायन्सला आहे. तिथून पुढं मग आता JEEची एक्झाम देणार आहे मी. ती झाल्यानंतर इंजिनिअरिंग वगैरे करेल. आणि माझे बाबा कीर्तनकार आहेत, सो मला ते स्वप्न माझ्या बाबांनी पाहिलेलं ते मला पूर्ण करायचं आहे. त्यामुळं मी ते पण करणार आहे, म्हणजे एज्युकेशनल लाईफमध्ये पण आणि परमार्थामध्ये पण. तुला आता तू एवढं सुंदर गाणं म्हणतेस, फ्युचरमध्ये जर कोणत्या मोठ्या गायकासोबत बोलण्याची तुला संधी मिळाली किंवा गाणं गायची संधी मिळाली तर तुला आवडेल का? अर्थातच तुला आवडेल, पण सगळ्यात पहिलं तुझं असं कोणी आयडॉल असेल की तुला त्याच्यासोबत सगळ्यात पहिलं तुझं गाणं म्हणायला आवडेल किंवा त्यांच्यासोबत बोलायला आवडेल, त्यांच्याकडून माहिती घ्यायला आवडेल, असं कोण आहे? अरे बापरे, खरं तर आत्ता मी एवढी पण प्रगल्भ नाही आहे गाण्यामध्ये, बट माझं एक स्वप्न आहे, राहुल देशपांडेंसोबत मला आवडेल. त्यांच्यासोबत तुला आवडेल खूप जास्त. ओके, ठीक आहे. त्यांचं एखादं गाणं किंवा मग आता आपण मंदिरापाशी आहोत तर अजून एक गाणं तू शंकराचं म्हण. हो, म्हणते ना. जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले सांस किस तरह, मेरा कर्म तू ही जाने, क्या भला है क्या बुरा, तेरे रास्ते पे मैं तो आँख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा. नमो नमो शंकरा, श्री भोलेनाथ शंकरा, हे त्रिलोकनाथ शंभु, हे शिवाय शंकरा. नमो नमो शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा, रुद्रदेव हे महेश्वरा. कृपाली, तुझं
तुझा आवाज इतका गोड आहे की तुझी गाणी ऐकून आता मला खूप छान वाटते. थँक्यू. आणि तुझ्या गाण्यांची चॉईस पण खूप चांगली आहे. मी तुला जेवढी गाणी विचारली तू लगेच हो पण बोललीस आणि म्हणून पण दाखवलंस. आणि तुझा आवाज पण खूप छान आहे. थँक्यू. आणि अजून तुला म्हणजे आता मी आपल्याबद्दल थोडंसं बोलते. आता जी आपली यंग जनरेशन आहे किंवा आपल्यासोबतची जी मुलं आहेत त्यांना शास्त्रीय संगीत पण आवडायला लागलं आहे. मधली जी पिढी होती त्यांना खूपच ते पॉप कल्चरकडे गेले होते, पॉप कल्चरकडे ते गेले होते. आणि पण आता आहे की आत्ताची पिढी शास्त्रीय संगीतसुद्धा तेवढंच ऐकते आणि बाकीची सुद्धा गाणी तेवढंच ऐकते. तुला काय वाटतं याच्याबद्दल? आत्ता मध्ये तर खूपच ते त्या साईडने गेले होते जे आपलं कल्चर नाही. बट आत्ता जी यंग जनरेशन आहे तीच शास्त्रीय संगीताकडे जास्त वळायला लागली. त्यामुळं आपल्यासारखे यंग जनरेशनचे ते ऐकायला प्रिफर करायला लागले सगळेच. आणि त्यातून एक पावर भेटती. किती नाही बोललं तरी त्यातून एक आध्यात्मिक ऊर्जा भेटती. त्याने आपलं मन शांत होतं, आपल्याला अभ्यासाला मदत होती. मी खास करून अभ्यास करताना गाणे ऐकते. हे म्हणजे आपलं रायटिंग वर्क वगैरे असतंच आपल्याला आता खूप, ते करताना तरी मी शास्त्रीय ऐकते. त्याने माइंड खूप फ्रेश होतं. त्याने मग पुढच्या पण कन्सेप्ट्स वगैरे क्लिअर करायचे असतील तर आपलं माइंड शांत राहतं. त्यामुळे आता आपण आज भागेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहोत. आपण एवढं छान बोललो, तुम्हाला एवढी छान गाणी सांगितलीस आणि इथे येऊन खूप एनर्जेटिकसुद्धा फील झालं असेल तुला पण. हो, भरपूर. आणि नेहमी आता येतो आपण इथे. आता एवढा चांगला आपला इंटरव्ह्यू झाला आहे तर ह्या इंटरव्ह्यूची सांगता पण चांगली झालं पाहिजे, एंड पण चांगलं झालं पाहिजे. तर तुझ्याकडे एखादं गाणं असेल तर तू गाणं म्हणूनच याची एंड कर. हो चालतं. शिव केला के बासी दोरी धारों के राजा, शंकर संकट हरना. शिव केला के बासी दोरी धारों के राजा, शंकर संकट हरना. तेरे कैलाशों का अंत न भाया, तेरे कैलाशों का अंत न भाया, अंत बेअंत तेरी माया. ओ भोले बाबा अंत बेअंत तेरी माया. शिव कैलाशों के वासी दोरी धारों के राजा, शंकर संकट हरना. थँक्यू कृपाली, आज तू आलीस आमच्यासोबत आणि एवढी गाणी आम्हाला म्हणून दाखवलीत आणि तुझ्या गाण्यांकडे कसा कल वाढला हे सुद्धा तू आम्हाला सांगितलंस. बायमानुसच्या प्रेक्षकांसाठी तू एवढी गाणी म्हणलीस, त्यांच्याकडून सुद्धा तुला धन्यवाद. आणि आता श्रावण महिना सुरू आहे. याच निमित्ताने आपण उत्तर पुणे जिल्ह्यातील काही प्राचीन शिवमंदिरांबद्दल माहिती घेत आहोत. आणि आज आपण माहिती घेणार आहोत जुन्नरमधल्या नारायणगावमधील वारुळवाडी येथील भागेश्वर या प्राचीन शिवमंदिराबद्दल माहिती. आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध इतिहास अभ्यासक श्री लहू गायकवाड सर. सर, स्वागत आहे तुमचं. काय सांगाल तुम्ही जुन्नरच्या शिवमंदिरांबद्दल? श्रावणी, जुन्नर तालुक्याला खूप प्राचीन म्हणजे साधारणतः 2-2.5 हजार वर्षापासूनची मंदिर स्थापत्याची एक परंपरा आहे. आणि आपल्या जुन्नरमध्ये खूप चांगली शिवमंदिर आहेत. आपण जो प्रश्न आता विचारला, आपल्या वारुळवाडीतील म्हणजे नारायणगावमधील शिवमंदिर, ज्याला आपण भागेश्वर असं म्हणतो, हे किती जुनं आहे आणि या मंदिराचा इतिहास काय आहे? तत्पूर्वी मी तुला काही मिनिटांमध्ये थोडा फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जातो. साधारणतः सातवाहन कालखंडाच्या नंतर जुन्नरमध्ये शिलाहार नावाची राजवट आली. शिलाहार हे प्रसिद्ध घराणं आहे आणि शिलाहारांच्या कालखंडामध्ये जुन्नरमध्ये पूर, त्यानंतर खिरेश्वर, कुकडेश्वर, पारुंड्याचा ब्रह्मनाथ आणि भीमाशंकर जे आता विद्यमान आंबेगावमध्ये आहे, ह्या शिवमंदिरांची रचना झालेली. म्हणजे ही मंदिरं त्या काळात बांधली.
हा कालखंड होता साधारणतः 910 ते 930. त्याच्यानंतर जुन्नर तालुक्यातला तू जो प्रश्न विचारलास आत्ता तो आहे भागेश्वर मंदिराचा. भागेश्वर मंदिराचं मूळ बांधकाम हे आहे 1238 साली. 1238 मध्ये महाराष्ट्रात यादवांची राजवट होती आणि यादवांचा जो मुख्य प्रधान होता त्याचं नाव हेमाद्री. मंदिर आणि मंदिराच्या शेजारी बारवांचं बांधकाम करणं हे यादवांनी जलव्यवस्थापन आणि मंदिर व्यवस्थापनामध्ये पुण्यकर्म मानलेलं आहे. म्हणून त्यांनी ठिकठिकाणी शिवमंदिरांची रचना किंवा शिवमंदिरांचं बांधकाम केलेलं आहे. त्यापैकीच आपलं हे भागेश्वर मंदिर आहे. आता जसं आपण म्हणतो ब्रह्मनाथ हे शंकराचं नाव आहे, डाकिन्या हे शंकराचं नाव आहे, तसं भागेश्वर हे देखील शंकराचं एक उपनाम आहे. याला व्याकरणाच्या भाषेमध्ये म्हणतात भागेश्वर विशेष नाम. आता भागेश्वर म्हणजे काय? भाग्य अधिक ईश्वर या दोन धातूंना मिळून हा शब्द बनलेला आहे भागेश्वर. आता भाग म्हणजे काय आणि भाग्य म्हणजे काय? तर माणसाचं नशीब, भाग्य आणि त्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी असलेली संपत्ती या सगळ्यांचा जो अधिपती होता त्याला भागेश्वर म्हणतात. हा आपल्या भागेश्वर मंदिराचा इतिहास आहे. म्हणजे हा उत्पत्तीचा इतिहास भागेश्वर या शब्दाचा. आता आणखी थोडं पुढे जाऊ. परिसरातील सर्व भाग्यांचा नियंत्रक असा जो स्वामी आहे त्याचं नाव भागेश्वर. भाग्य म्हणजे माणसाचं भाग्य, माणसाचा मृत्यू आणि त्याचं मोक्षापर्यंत जाणं हा जो नियंत्रित करतो त्याला संस्कृत भाषेमध्ये म्हणतात भागेश्वर. भागेश्वर या नावाची भारतामध्ये साधारणतः 4 ते 5 मंदिरं आहेत. त्यातलं प्रमुख एक आहे उत्तराखंडमध्ये शरयू आणि गोमती नदी यांचा जो संगम होतो तिथे शिव भागेश्वर नावाचं मंदिर आहे. आणि त्यानंतर आपलं भाग्याचा दाता म्हणजे भागेश्वर हे विशेष नाम जे आलं ते आपल्या मंदिरासाठी आलं. 1293-94 नंतर यादवांच्या राजवटीमध्ये स्थापत्यकला अधिक फुलली आणि आपलं मंदिर उभं राहिलं. सर, यादव काळामध्ये या मंदिराची स्थापना झाली, पण पुढे बरीच वर्ष गेली आहेत मधल्या काळामध्ये. आणि तेव्हा मग मंदिराचं जेव्हा यादवांनी हे मंदिर बांधकाम पूर्ण केलं त्याच्यानंतर या मंदिराची देखभाल किंवा तिथलं जे काही काम असेल आत्तापर्यंतचं किंवा पुजारी हे काम कोणी पाहिले किंवा मंदिराची देखभाल कोण करतं? यादवांच्या कालावधीनंतर भारतामध्ये इस्लामी राजवट, महाराष्ट्रामध्ये इस्लामी राजवट सुरू झाली. पण यादवांनी मंदिर व्यवस्थापनाची जी एक पद्धत आणि पुजारीपणाची एक पद्धत जी घालवून दिली होती ती खरंच सर्वसामान्यांना त्या मंदिराच्या स्थापत्याशी जोडणारी आहे. यादव कालखंडामध्ये दुर्गम भागामध्ये ज्या मंदिरांचं बांधकाम किंवा त्यापूर्वीही जे 100-200 वर्ष बांधकाम झालं होतं त्यामध्ये सर्व मंदिरांचे पुजारी हे स्थानिक आदिवासी, ठाकर, गुरव आणि मराठा समाजातले. इस्लामी राजवटीमध्ये सगळ्या मंदिरांचं संरक्षण वगैरे वगैरे सगळी यंत्रणा ही स्थानिक माध्यमांनी केलेली आहे. याचं कारण असं होतं यादवांनी जुन्नर परिसरातील सगळ्या दुर्गम भागात बांधलेल्या मंदिरांचे पुजारी हे आदिवासी, ठाकर, कोळी, गुरव आणि मराठा समाजातले होते. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या भागेश्वर मंदिराचे पुजारी इसवी सन 1238 मध्ये हे वारुळे घराण्याकडे आहेत. त्याविषयीची एक सनद ही यादवांनी मंदिर प्रशासनाला तेव्हा दिलेली आहे. आता आजच्या परिभाषेमध्ये तो ट्रस्ट नाहीये, पण मंदिराला म्हणजे पुजाऱ्याला नव्हे तर मंदिराला, मंदिराचं नाव काय आहे तर भागेश्वर. भागेश्वर हा देव आहे. त्या देवामध्ये, त्या देवाच्या देवळात नंदादीप 24 तास आणि 365 दिवस तो तेवत राहिला पाहिजे. यासाठी वारुळे यांना म्हणजे मंदिराला ही जमीन दान देण्यात आली आणि ह्या जमिनीमधून येणाऱ्या उत्पन्नातून या मंदिराचा व्यवस्थापनाचा, देखभालीचा खर्च आणि त्या पुजाऱ्याच्या रोजीरोटीचा खर्च, देवाच्या स्वच्छतेचा, नंदादीपाचा, पूजा अर्चेचा खर्च चालत होता. आता त्यावेळी 1238 ते 40च्या दरम्यान नारायणगाव हे कसबे नावानं प्रसिद्ध होतं. कसबे नारायणगाव. पण त्याचा समावेश हा जुन्नरमध्ये नव्हता. त्याचा समावेश होता तर्फ पेठ, अवसरी म्हणजे आत्ताचं जे अवसरी पेठ म्हणतात ते, आणि तालुका होता 1240 मध्ये पाबळ, म्हणजे आपला समावेश तिकडे होता. आता
ही जमीन दान देताना मंदिराला दिलेली आहे म्हणून सरकार या जमिनीवरनं एकही पैसा कर घेत नव्हतं. तसं त्यांनी सरकारने लिहून दिलेलं आहे. आणि साधारणतः ₹12.5 प्रति महिना हा मंदिराच्या नंदादीपाचा खर्च होता. तो भागेश्वर देवस्थानला हा सरकारमधनं प्राप्त होत असे. असं 1238 ते 40च्या दरम्यानचं यादव काळामधलं ऐतिहासिक कागदपत्र आपल्याला सांगतात. सर, याच्यातून एक लक्षात येतं की म्हणजे आपण इतर मंदिरांमध्ये पाहतो किंवा जे पुजारी असतात ते प्रामुख्याने ब्राह्मण असतात, पण यादव काळात किंवा यादवांच्या दृष्टीने त्यांनी सगळ्या जमातीच्या जातीच्या लोकांना देवाची पूजा करण्याची संधी दिली. यादव काळाचं हे वैशिष्ट्य आहे. मंदिर असू देत किंवा किल्ले असू देत, सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांनी म्हणजे अगदी ब्राह्मण समाजालाही देखील समाविष्ट करून घेतलेलं आहे. आणि जातीय तेढ वगैरे वगैरे असा काही प्रकार यादवांच्या काळात ठेवलेला त्यांनी नव्हता, पण त्यांच्या बाजूने. पण यादवांच्या नंतर इस्लामी राजवट आली, नंतर अनेक शाह्या आल्या. अशाच शाह्यापैकी जेव्हा पेशव्यांना हरवून ब्रिटिश आले, तेव्हा ब्रिटिशांनी या सगळ्या मंदिरांची आणि किल्ल्यांची इनामं जप्त करण्यासाठी तयारी केली. पण त्यांनी स्थानिक जनतेच्या धार्मिक हक्कामध्ये हस्तक्षेप करणं प्रकर्षाने टाळलं. याचाच एक भाग म्हणून 1238 ते 40 सालच्या मंदिराच्या सनदेचं नूतनीकरण जेव्हा केलं, तेव्हा वारुळे घराण्यातील जी व्यक्ती होती त्याचं नाव आहे गणू जीवा वारुळे. हे वारुळे घराण्याचे पुजारी आपल्या भागेश्वर मंदिरामध्ये काम करत होते आणि त्यांना प्रत्येक महिन्याला ₹12.5 हे नंदादीपाचा खर्च सनदेप्रमाणे सरकारकडनं अदा केला जात होता. मग त्यांचं एका शपथपत्रावर लिहून घेण्यात आलं त्यांच्याकडनं की आम्ही या मंदिराचं पुजारी पण निरंतर पुढे चालू ठेवणार आहोत आणि मंदिराच्याकडून आम्हाला कोणतंही सरकारला कर घेतला जाणार नाही. असं हे त्यांनी सगळं केलं. आणि तो जो कालावधी होता तो आहे साधारणतः 1860-61च्या दरम्यानचा. आणि हे ज्याच्या थ्रू केलं त्यावेळी नारायणगावचा कारकून होता गणेश केशव हा कारकून होता. कदाचित त्यांचं आडनाव हे कुलकर्णी असावं, पण कागदपत्रामध्ये ते नमूद केलेलं नाही, कारण त्यावेळी सगळे कारकून हे ब्राह्मण समाजातले होते. ही आपल्या भागेश्वर मंदिराची झाली ऐतिहासिक पृष्ठभूमी. सर, आपण मंदिर एकदा बांधल्यानंतर ज्या कालखंडात 1200च्या कालखंडात तुम्ही म्हटलात की मंदिर बांधलं गेलं, त्याच्यानंतर मंदिराचा किती वेळा जीर्णोद्धार झाला किंवा मग पुजारी बदलले गेले की वारुळेच राहिले? आजही आपल्या भागेश्वर मंदिराचे पुजारी हे वारुळेच आहेत. पुजारी बदललेले नाहीत माझ्या माहितीप्रमाणे. आता मंदिर आणि मंदिराचा विस्तार कसा होतो हे लक्षात घेऊ. पहिल्यांदा शिवमंदिर हे नदी किनारी बांधलं. ते छोटं होतं, जे मूळ गाभारा दिसतं. मंदिर कसं पाहायचं त्याच्यावर मंदिराचा विस्तार अवलंबून आहे. मंदिर कसं पाहतात, आपल्याला तटबंदी दिसते. तटबंदीच्या बाहेर आड, विहीर, बारव तिघांपैकी एक काहीतरी असतं. आता थोडं आत आलो आपण. आपलं भागेश्वर मंदिर मूळ मंदिर आहे पूर्वाभिमुखी आणि तटबंदीयुक्त आहे ते पश्चिमाभिमुखी. म्हणजे आपल्याला पश्चिमेकडनं पूर्वेकडे जावं लागतं आणि पूर्वेकडनं पश्चिमेकडे तोंड करून पुन्हा जसं भीमाशंकर मंदिराचं आहे तसं आपल्याला प्रवेश करता येतो. आपण आत जेव्हा जातो त्याला म्हणतात आवार. थोडं पुढे गेलं की त्याला म्हणतात अंतराल. आणि जसं आपण आत पाऊल टाकतो त्याला म्हणतात गर्भगृह. त्या पुढे गेलं की पिंडीची जागा, त्याला म्हणतात लिंग. आता हे सगळं आत जाताना आपल्याला काय काय दिसतं ते पहा. मंदिरावर 2 द्वारपाल आहेत, ते दिसतात, ते आवश्यक आहेत. ते यादव काळात आले. जिथे आपण मंदिराच्या आत उजवा पाऊल टाकतो तेव्हा वर आपल्याला गणेशपट्टी दिसते. आपण हे समजून चला की ज्या मंदिराची प्रवेशद्वार लहान आकाराची आहेत आणि वर गणेशपट्टी आहे त्या मंदिराला 100% त्याचं मूळ बांधकाम हे यादव काळातील आहे. कारण यादव काळातच गणेशपट्टी हा मंदिर स्थापत्यावर अस्तित्वात आला. त्यापूर्वीही होता, पण गणेशपट्टीचं अलंकरण, मंडप आणि नंदी हे शिवमंदिराचं वैशिष्ट्य. असं शिवमंदिर. आणि शक्यतो
हे शिवमंदिर आपलं जे आहे हे मूळ मंदिराचा जीर्णोद्धार आत्ता आपल्या सगळ्या ग्रामस्थांनी केलेला आहे, रंगरंगोटी. पण या सर्व ग्रामस्थांचे यासाठी आपण आभार मानायला हवेत की यांनी कोणीही मंदिराच्या मूळ संरचनेला, म्हणजे ज्याला आपण ढाचा म्हणतो, त्याला कुठेही धक्का लावलेला नाही आणि स्थापत्यशास्त्रीय दृष्ट्या मंदिराचं पावित्र्य संपूर्ण नारायणगाव परिसरातील ग्रामस्थांनी जपलेलं आहे. हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. कारण मंदिर हे केवळ मंदिर नाहीये, हा आपल्या समाजाच्या श्रद्धेचं एक श्रद्धास्थान आहे. आणि प्राचीन कालखंडामध्ये मंदिरात समाज एकत्र येत होता. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, वैचारिक चर्चा तिथे होत आहेत आणि ह्या चर्चा होण्यासाठी मंदिराचं योगदान महाराष्ट्राच्या इतिहासात मोठं आहे. म्हणजे ते आपलं काय आहे, ते आपलं श्रद्धास्थान आहे. आणि शिव ह्या देवतेची मंदिरं भारतामध्ये इतर देवतांच्या मानानं सर्वात जास्त मंदिरं ही शिव मंदिरे आहेत. आपल्याला सर म्हणजे जेव्हा केव्हा आपण मंदिरात जातो, आपल्याला मंदिराचं फक्त सभामंडप, गाभा आणि शिखर हे 3च भाग प्रामुख्याने माहीत असतात. इतर जास्त भाग आपण विचारत पण नाही किंवा आपण समजून सुद्धा घेत नाही. पण तुम्ही आज आम्हाला त्याच्याबद्दल माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. आणि मंदिरांचा विषय आपण एवढं बोलतोय मंदिरांबद्दल, पण आपल्या भारतामध्ये किंवा जगामध्येच मंदिर संकल्पना ही कधी सुरू झाली आणि शिव मंदिरे ही संकल्पना प्रामुख्याने कधी सुरू झाली? मंदिर स्थापत्याची सुरुवात, आता आपण भाग्येश्वर मंदिराकडे विषयी बोलत नाही, एकंदरीत मंदिर या स्थापत्य संस्थेविषयी बोलतोय. साधारणतः पहिल्यांदा लेणी आली सम्राट अशोकाच्या काळात. बिहारमधल्या 12 टेकड्यांमध्ये बौद्ध आणि जैन साधूंसाठी लेणी खोदली, त्याला आजीवक लेणी म्हणतात. हे कारागीर इराणवरून आणले होते. मग इराणी कारागिरांनी इथल्या कारागिरांना म्हणजे सुतारांना शिकवलं, त्यातनं लेणी निर्माण झाली. मग पावसाळ्यात बौद्ध भिक्खूंना, जैन साधूंना राहण्यासाठी लेणी. मग आपल्या देवतेसाठी काय, सिंधू संस्कृतीत मंदिर आहे छोटंसं, पण ते उघडं आहे, पॅक नाही, आजच्यासारखं ते बंद नाही आहे. त्यानंतर गुप्त कालखंडात मात्र मंदिर संस्थेची निर्मिती झाली आणि मंदिराचं बांधकाम हे मूळ, जसं माझ्यासाठी घर आहे तसं आमच्या आध्यात्मिक देवतेसाठी निवारा पाहिजे, घर पाहिजे, या संकल्पनेतनं देवघरातनं मंदिर जन्माला आलं. आणि मंदिर हे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या संपूर्ण भारतवर्षाला जोडणारा एक आध्यात्मिक धागा आहे. आता सर्वात जास्त मंदिरं ही शिव मंदिर आहेत, हे खरं आहे. ज्या ज्या कालखंडात जिथे जाल तुम्ही तिथे किल्ल्यांवरती वेगवेगळ्या देवतांची मंदिरं आहेत. किल्ल्यांवरती शिव मंदिरं आणि देवीची मंदिरं या 2च देवतांची मंदिरं आहेत. त्यात शिव मंदिरांची संख्या जास्त आहे. आपण हडसरवर गेलात तरी आहे, आपण हरिश्चंद्रगडावर गेलात तरी आहे. आता हरिश्चंद्रगडाचा आपल्याशी संबंधित आहे म्हणून सांगतो. इसवी सन 910 ते 930 या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये राजवट असलेला शिलाहार राजा 9वा झंज, म्हणजे ज्याने अंबरनाथचं मंदिर बांधलं, त्याच राजानं नाशिक, त्र्यंबकेश्वर, म्हणजे ज्याला त्र्यंबकम गौतमी तटे म्हणतात, ते त्र्यंबकेश्वर, पुढे या तुम्ही हरिश्चंद्रगडावरचं केदारेश्वर, त्याच्या खाली या खीरचा नागेश्वर म्हणजे खिरेश्वरचा नागेश्वर, पुढे या इकडे पूर्तला कुकडेश्वर. आता हे कुकडेश्वर मंदिर आलं. कुकद म्हणजे संस्कृतमध्ये बैल. सातवाहन राणीने यज्ञयाग करण्यासाठी केला आणि अनेक बैल दान दिले. त्याच्यातनं हे ठिकाण बैल जिथं ठेवली गवताळ प्रदेशात, त्याला नाव पडलं कुकदेश्वर. त्याच्यावरनं शंकराचं नाव आलं कुकडेश्वर. शंकराचा नंदी हा प्रिय आहे. तिथून पुढे आलात की पारुण्याचा ब्रह्मनाथ. तिथून थोडं पुढे गेलात की डाकीनाम भीमशंकरम. आता डाकिना म्हणजे काय, प्राचीन कालखंडात जिथे विद्वान महिला आणि पुरुष वास्तव्याला होते ती जागा म्हणजे डाकीनाम. असं भीमाशंकरची उत्पत्ती आहे. ही सगळी मंदिरं शिलाहार राजा 9वा झंज याने बांधलेली आणि हे जपण्याचं काम केलं प्रामुख्याने सिंध राजा आदित्यवर्मनने, जो नारायणगावचा अधिपती होता. त्याचा 887 सालचा ताम्रपट आपल्याला सापडलेला आहे. याचबरोबर यादव काळामध्ये आपला जुन्नर परिसर समृद्ध होता याविषयीचे 2 पुरावे आपल्याला शिलालेखात मिळतात. क्रमांक 1, नारायणगावच्या पूर्वेला असलेला वेताळ मंदिरामध्ये एक शिलालेख आहे आणि जुन्नरच्या पूर्वेला असलेल्या शिरोली या गावी एक स्वतंत्र शिलालेख आहे, जो नुकताच सकाळमध्ये आता प्रकाशित झालेला आहे. अशी आपली सगळी शिव मंदिराची हिस्ट्री आहे. असा प्रकारे हा
धन्यवाद सर. तर आपण इतिहास अभ्यासक लहू गायकवाड सरांबरोबर आपल्या भाकेश्वर मंदिराबद्दल आणि जुन्नरच्या आसपास परिसरामधील मंदिरांबद्दल इतिहास जाणून घेतला. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बाळमाणूसला लाईक करा, शेअर करा आणि आमच्यासोबत जोडले राहा. धन्यवाद.